त्यांचा कम्युनिकेशन गॅप झाला आणि कम्युनिकेशन गॅप झाल्यामुळे आता युती तुटली. आधी सांगितलं की आमचा संपर्क युती का आघाडी? युती तुटली असं आज संजय राऊत म्हणाले स्वतः. आधीची आता आठवण झाली त्यांना. अच्छा बैल गेला आणि झोपा केला असं आहे का काय? म्हणजे आता सगळं गेलंय, तेलही गेलंय, तुपही गेलंय आणि आता पुढचं मी काय बोलत नाही. सातारा जिल्ह्यामध्ये उपरती लवकर सुचली त्यांना. सातारा जिल्ह्यामध्ये 4 मंत्री दिलेले आहेत. खरं म्हणजे एक मी सांगतो की 2019ला या राज्यातल्या जनतेने क्लिअर मॅन्डेट दिलं होतं युतीला, परंतु स्वार्थासाठी, खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले. गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा रंगत आहे की उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यामुळे एकनाथजी शिंदे नाराज आहेत आणि ते सक्रिय राजकारणापासून थोडेसे अलिप्त असे झालेले आहेत, वेगळे झालेले आहेत आणि ते अगोदर जसे धडाडीने काम करत होते तसे आता करताना दिसत नाहीयेत. मात्र या सगळ्या अफवा आहेत असं काहीही नाहीये. एकनाथजी शिंदे आजही तितक्याच ऊर्जेनं काम करत आहेत जितक्या ऊर्जेनं ते मुख्यमंत्री म्हणून काम करत होते. नुकतीच संजय राऊत यांनी पत्रकारांना एक माहिती दिली. त्या माहितीच्या आधारावर पत्रकारांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना प्रश्न केला. त्याचं उत्तर देत असताना एकनाथजी शिंदे यांनी भोंगा राऊतांची चांगलीच लायकी काढली जी तुम्ही नुकतीच बघितली. मात्र या विषयावर आपण आणखी थोडंसं बोलूया की भोंगा राऊतांना ही उपरती नेमकी कशी झाली आणि का झाली, या मागचं नेमकं कारण काय आहे हे शोधण्याचा आपण प्रयत्न करूया. तेव्हा आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला, मूळ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर नेहमीप्रमाणे प्रभू श्रीरामाचं नाव घेऊया. प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची एक छोटीशी झलक बघूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. तथाकथित महात्म्याने भ्रष्ट केलेलं, ईश्वराला घुसडवलेलं भ्रष्ट भजन म्हणू नका, तर मूळ पवित्र लक्ष्मणाचार्य विरचित राम भजनच म्हणा. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करा. मूळ पवित्र राम भजन स्वतः पण ऐका, आपल्या पुढच्या पिढीला ऐकवा आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये भरपूर प्रमाणात शेअर सुद्धा करा. मित्रांनो, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनल्सवरचे व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ 89 रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या, जेणेकरून आपल्याला आपल्याच प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठीच्या रोजगाराच्या आणि अर्थार्जनाच्या नव्या योजना, नवे उपक्रम धडाडीने राबवता येतील. काही गोष्टी करण्यासाठी पैसा खरंच खूप गरजेचा असतो मित्रांनो. तेव्हा पुन्हा विनंती आहे, महाप्रपंच या यूट्यूब चॅनलची केवळ 89 रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप जॉईन बटनला क्लिक करून नक्की घ्या. एकनाथजी शिंदे यांनी 40 आमदार सोबत घेऊन जेव्हा बंड केलं तेव्हा भोंगा राऊत यांनी नको ती विधानं केली. कामाख्या देवीला बळी देण्यासाठी 40 रेडे पाठवलेले आहेत. गद्दार, खोकेबाज, मिंधे हे जे कोणी गद्दार आहेत यांच्यापेक्षा बुधवार पेठेतल्या वेश्याबऱ्या इथपर्यंत बोलण्याची यांची पातळी घसरली. मात्र अचानकच असं काय झालेलं आहे की संजय राऊत यांच्या बुद्धीत प्रकाश पडलेला आहे आणि त्यांची जीभ सरळ झालेली आहे. खरं तर आपल्याकडे एक मराठीमध्ये म्हण आहे, कुत्र्याचं शेपूट पायपाट टाकलं तरी ते वाकडंच राहणार. पण आमचं म्हणणं असं आहे की एक वेळ कुत्र्याचं शेपूट सरळ होऊ शकतं, मात्र भोंगा राऊतांची जीभ मात्र कधीच सरळ वागू शकत नाही, नीट बोलू शकत नाही. काही दिवसांसाठी जर भोंगा राऊत यांची जीभ सरळ बोलत असेल, नीट बोलत असेल, तर आपण समजून घ्यायचं की कुत्र्याच्या शेपटाला पाईपमध्ये टाकण्यात आलेलं आहे. मात्र जसा तो पाईप काढला जाईल आणि ती शेपूट वाकडी होईल तशीच भोंगा राऊत यांची जीभ पुन्हा घसरायला सुरुवात होईल आणि पुन्हा
त्यांच्या गटाररूपी तोंडातून घाण आणि दुर्गंधी पसरायला सुरुवात होईल. तर सध्या कुत्र्याची शेपूट पाईपमध्ये का आहे, तर त्याचं मुख्य कारण असं आहे की BMCच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. ज्या एकनाथ शिंदे यांना गद्दार, खोकेबाज आणि मिंधे म्हणून कोमटराव, पेंग्विन आणि हा भोंगा राऊत हिणवत होते, त्या एकनाथजी शिंदे यांनी शिवसेनेचे 57 उमेदवार निवडून आणून या सगळ्यांच्या सणसणीत कानाखाली मारलेली आहे. खरी शिवसेना आमचीच असं पेंग्विन, कोमटराव आणि भोंगा राऊत बोंबलत ओरडत सांगत होते. मात्र महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांनी दाखवून दिलेलं आहे की खरी शिवसेना कोणाची आहे, निष्ठावान शिवसैनिक कोण आहे. एकनाथजी शिंदे यांनी विधानसभेमध्ये भाषण करत असताना, बोलत असताना असं ठामपणे सांगितलेलं होतं की जे 40 जण माझ्यासोबत आलेले आहेत त्यातला एकही जण मी पडू देणार नाही, आणि त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवला. मित्रांनो, कोमटरावांना आणि भोंग्याला असं वाटलेलं होतं की विधानसभेला महायुतीचा पराभव होईल, एकनाथजी शिंदे यांचे देखील उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये पडतील आणि आपले निवडून येतील, आणि आपले निवडून आल्यानंतर आपण या सगळ्यांना तुरुंगामध्ये डांबणार आहोत. यांची अगोदरची भाषणं आठवून बघा मित्रांनो. भोंगा राऊत असो किंवा कोमटराव असो, हे उघड सांगत होते की आमचं सरकार येऊ द्या, या सगळ्यांना आम्ही तुरुंगामध्ये खडी फोडायला पाठवणार आहोत. म्हणजेच सुडाचं राजकारण यांना करायचं होतं. यांनी मनाशी ठाम बांधून ठेवलेलं होतं, निर्णय घेऊन ठेवलेला होता की जर आपलं सरकार आलं तर सुरुवात एकनाथजी शिंदे यांच्यापासूनच करायची. सगळ्यात पहिले एकनाथजी शिंदे यांच्यावर खोटे नाटे आरोप करायचे, त्यांच्यावर केसेस आणि खटले दाखल करायचे, गुन्हे दाखल करायचे, आणि जोर जबरदस्तीने का होईना एकनाथजी शिंदे यांना अटक करून तुरुंगामध्ये डांबून ठेवायचं. आणि त्यासोबतच एकनाथजी शिंदे यांच्यासोबत गेलेले जे निष्ठावान शिवसेना आमदार आहेत त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करायचे आणि त्यांना देखील तुरुंगामध्ये डांबून ठेवायचं. आणि हे आम्ही आमच्या मनाचं सांगत नाहीये, तर कोमटराव, पेंग्विन आणि हा भोंगा रोज हेच बोलत होते आणि उघड बोलत होते. मात्र विधानसभेला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं यांना धूळ चारलेली आहे. ज्यांनी बापाचे विचार सोडले, ज्यांनी शिवसेना अख्खी सोनिया चरणी वाहिली, त्यांना महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांनी आणि शिवसेना प्रेमींनी त्यांची जागा दाखवून दिली, त्यांची लायकी दाखवून दिली. यांची सगळी स्वप्न धुळीला मिळाली. यामुळे हे हतबल झालेले आहेत. आणि यांच्यासमोर आता सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न असा उभा आहे की अशीच धूळधाण जर मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपली झाली तर मुंबई महानगरपालिकेची तिजोरी जी वर्षाला 50,000 कोटी रुपयांची आहे, ती तिजोरी आपल्यापासून दूर चालली जाईल. त्या तिजोरीतला मलिदा आपल्याला खाता येणार नाही. या व्यतिरिक्त आपण आतापर्यंत जे घोटाळे केलेले आहेत, BMC मध्ये आपण जो लुटालुटीचा प्रकार केलेला आहे, जी ओरबाडून आपण BMC खाल्लेली आहे, त्या सगळ्या घोटाळ्यांच्या फाईल्स आता एक करून बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये भोंगा राऊत, पेंग्विन आणि कोमटराव यांचे हात बरबटलेले आहेत. हे आजवर अनेक प्रकरणांमधून सिद्ध झालेलं आहे. आणि आता अशात जर मुंबई महानगरपालिका महायुतीने म्हणजेच एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी जिंकली तर मग मात्र यांची पळताभुई थोडी होणार आहे. यांच्यावर प्रचंड मोठी नामुष्की ओढवणार आहे. BMC मध्ये यांनी करून ठेवलेल्या घोटाळ्यांची त्याच्यानंतर जोरकसपणे चौकशी लागणार आहे आणि हे सगळे जण त्यामध्ये अडकले जाणार आहेत. त्यामुळे काहीही करून BMC जिंकायची आहे. आणि अशात जर आपण पुन्हा एकदा शिवीगाळ सुरू केली, पुन्हा एकदा गद्दार, खोके असं म्हणायला सुरू केलं तर BMC आपल्या हातातून निश्चितच जाणार, याची यांना जाणीव झालेली आहे. त्याचं कारण असं आहे की विधानसभेमध्ये आपल्याला का फटका पडला हे यांना लक्षात आलेलं आहे. कारण सारखं रोज सकाळी उठून गद्दार खोके बोलल्यामुळे लोकांच्या मनामध्ये यांच्या बाबतीतच एक तिरस्कार निर्माण झाला, घृणा निर्माण झाली. आणि हा तिरस्कार आणि घृणा मतदारांनी मतपेटीतून दाखवून दिला. यांना जाणीव झाली की आपण जर पुढे सुद्धा अशीच शिवीगाळ करत राहिलो किंवा एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या निष्ठावान शिवसेना आमदारांवर जर आपण असंच पातळी सोडून बोलत राहिलो तर लोकांच्या मनात असलेली आपली उरली सुरली प्रतिष्ठा सुद्धा पूर्णपणे नेस्तनाबूत होऊन जाईल. खरं तर ती आत्ताच झालेली आहे. लोकांच्या मनामध्ये ना कोमटरावांबद्दल काही सहानुभूती आहे, ना भोंग्याबद्दल, ना पेंग्विन बद्दल. उलट पक्षी भोंगा आणि पेंग्विन यांच्याबद्दल तर
सामान्य जनतेच्या मनामध्ये विशेष राग आहे. यात महत्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो की यांना असं वाटत होतं की समजा कमी मार्जिननं महायुती सत्तेत आली तर आपण तोडफोड करूया आणि पुन्हा एकदा आपलं सरकार बनवूया. मात्र आता तशी परिस्थिती सुद्धा नाहीये. 232च्या वर आमदार महायुतीकडे आहेत. पाशवी बहुमत आहे यांच्याकडे. 5 वर्ष आपण यांचं काहीही उखाडू शकत नाही. आता उखाडू शकत नाही हा शब्द वापरणं योग्यच आहे यांच्या बाबतीत, कारण कंगनाचं घर तोडल्यानंतर याच भोंग्याने सामनामधून उखाड दिया असं लिहिलेलं होतं आणि चित्र प्रदर्शित केलेलं होतं. त्यामुळे हे आता 5 वर्ष महायुतीचं काहीच उखाडू शकत नाहीत. एकनाथजी शिंदे यांचं काहीच उखाडू शकत नाहीत. मात्र एकनाथजी शिंदे आणि महायुतीला जर वाटलं तर हे कोमटराव, भोंगा आणि पेंग्विन यांचं बरंच काही उखाडून काढू शकतात, उपटून काढू शकतात. त्यामुळे यांच्या मनामध्ये एक भीती आहेच. याच भीतीपोटी कोमटराव आणि पेंग्विन देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलेले होते आणि याच भीतीपोटी आता भोंगा राऊतांची जीभरूपी शेपूट पाईपमध्ये घालण्यात आलेली आहे. खास गोष्ट म्हणजे नितेश राणे मंत्रिमंडळामध्ये आहेत आणि शिवसेना नेते म्हणजेच एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेना नेत्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की इथून पुढे जशास तसं उत्तर दिलं जाईल. या भीतीपोटीच संजय राऊत आता घाबरून का होईना सरळ आणि नीट बोलायला लागलेत. मित्रांनो, यापेक्षा दुसरं एखादं चांगलं मस्त कारण जर तुम्हाला माहीत असेल किंवा तशी तुमची कल्पना असेल किंवा तुम्हाला यापेक्षा वेगळं काही वाटत असेल की भोंगा, कोमटराव आणि पेंग्विन इतके एकदम सज्जन का झाले, इतके सभ्य का बोलायला लागले, या बाबतीत तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजनच गा. त्या भोंग्यासारख्या शिव्या देत आपली जीभ विटाळून घेऊ नका. तथाकथित महात्म्याने भ्रष्ट केलेलं, ईश्वराला घुसडवलेलं भ्रष्ट भजन म्हणू नका, तर मूळ पवित्र लक्ष्मणाचार्य विरचित राम भजनच म्हणा. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करा. मूळ पवित्र राम भजन स्वतः पण ऐका, आपल्या पुढच्या पिढीला ऐकवा आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये भरपूर प्रमाणात शेअर सुद्धा करा. मित्रांनो, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनल्सवरचे व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ 89 रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या, जेणेकरून आपल्याला आपल्याच प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठीच्या रोजगाराच्या आणि अर्थार्जनाच्या नव्या योजना, नवे उपक्रम धडाडीने राबवता येतील. काही गोष्टी करण्यासाठी पैसा खरंच खूप गरजेचा असतो मित्रांनो. तेव्हा पुन्हा पुन्हा विनंती आहे, महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ 89 रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप जॉईन बटनला क्लिक करून नक्की घ्या. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.